जर तुम्ही जगन्नाथपुरी ट्रिप प्लॅन करत असाल तर ही 2 ठिकाणे नक्की तुमच्या लिस्ट मध्ये ऍड करा. नमस्कार, मी आन्या आणि हा आहे सफर उडीसाचा एपिसोड 5. आज आपण पाहणार आहोत भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर आणि कोणार्कचं भव्य सूर्य मंदिर. जगन्नाथ टेम्पल ते लिंगराज टेम्पल साधारण 60 किलोमीटर आहे. लिंगराज ते कोणार्क सुमारे 65 किलोमीटर आहे. तसेच पुरी ते कोणार्क सन टेम्पल सुमारे 35 किलोमीटर आहे. भुवनेश्वर मंदिराची नगरी आणि या नगरीचं हृदय म्हणजे लिंगराज. मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. आतमध्ये मोबाईल बेल्ट अलाव नाही. त्यासाठी बाहेर एक व्ह्यू पॉइंट आहे. दररोज सकाळी 10 वाजता मंदिराचा फ्लॅग बदलण्याचा विधी होतो. तो अनुभव खूपच खास आणि पाहण्यासारखा आहे. मंदिराजवळ बिंदू सागर तलाव आहे जो धार्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. चला आता पुढे जाऊया कोणार्क कडे. कोणार्क सूर्य मंदिर हे सूर्यदेवाला समर्पित आहे. हे मंदिर 13व्या शतकात सुमारे 1250 मध्ये गंगवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम यांनी बांधला होता. मंदिरात एंट्री फी 5 रुपये पर पर्सन आहे. मंदिराची रचना म्हणजे एक भव्य दगडी रथ ज्यात 24 कोरलेली चाकं आणि 7 घोडे आहेत. आणि विशेष म्हणजे 10 रुपयाच्या नोटेवर जे प्रसिद्ध चाक आहे ते याच मंदिरातून घेतलेलं आहे. आतमध्ये आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्युझियम आहे. त्याचे तिकीट 50 रुपये पर पर्सन आहे. मंदिरातून मिळलेले मूळ तुटलेले मूर्ती, शिल्पकला आणि कोरीव दगडचं जतन करून ठेवलेले आहे. सोबतच एक ऑडिटोरियम आहे. त्यात कोणार्क सूर्य मंदिरावर एक शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली जाते. ते मिस करू नका. आणि संध्याकाळी कोणार्क मध्ये लाईट आणि साऊंड शो होतो. VR एक्सपिरियन्स पण उपलब्ध आहे. मंदिर टायमिंग सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे आणि लाईट शो टायमिंग साधारण 6:30 ते 7:30 पर्यंत चालतो. पुढच्या भागात आपण जाणार आहोत अशा एका गावात जिथे प्रत्येक घरात एक कलाकार आहे.